Hello, everybody. This is Om Prakash Sonone, and we are going to see today the importance, principles, and techniques of direction, अर्थात संचालनाचे महत्त्व, तत्वे व तंत्रे. आजच्या लेक्चरनंतर आपल्याला संचालनाचे काय महत्त्व आहे हे आपल्याला अवगत होईल. त्याचबरोबर संचालनाची वेगवेगळी तत्वे जी प्रिन्सिपल्स आहेत ते आपल्याला लक्षात येतील. त्याचबरोबर कोणती कोणती तंत्रे आहेत ते आपल्याला लक्षात येईल. आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं संघटनेच्या निश्चित ध्येय उद्दिष्टांकरता आणि ते ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यवस्थापकाने सहकार्यांना केलेले जे मार्गदर्शन आहे ते त्यांना दिलेल्या सूचना आणि केलेले पर्यवेक्षण यास संचालन म्हणता येईल. संस्थेच्या निश्चित ध्येय उद्दिष्टांना गाठण्यासाठी व्यवस्थापक विविध कार्य करत असतो. त्यापैकी संचालन हे एक महत्त्वाचं कार्य आहे. आपल्या सबऑर्डिनेट्सला मार्गदर्शन करणे, त्यांना सूचना देणे व त्यांना आदेश देणे हे संचालन म्हणता येईल. या ठिकाणी उदाहरणामध्ये दिलेले आहे की एक व्यवस्थापक आपल्या संपूर्ण टीमला घेऊन जात आहे. तो ज्या दिशेने घेऊन जाईल त्या दिशेने संपूर्ण टीम चालायला लागेल. अर्थात एक लीडर ज्या दिशेने आपल्या ट्रूपला, आपल्या गटाला दिशा निर्देश करतो त्या पद्धतीने गट कार्य करतो. उदाहरणार्थ एखादा आर्मीचा ग्रुप आहे, त्या आर्मीच्या ग्रुपला ज्या दिशेने जायचं सांगितलं असेल त्या दिशेने तो ऑर्डर प्रमाणे चालेल. ऑर्डर देणारा एक अधिकारी असतो आणि त्याला फॉलो करणारे अन्य सबऑर्डिनेट्स त्याच्या अंडर कार्य करत असतात. आता आपण पाहूया संचालनाचे महत्त्व काय आहे. या ठिकाणी आहे इनिशिएट्स ॲक्शन. संचालन काय करते तर क्रियांची सुरुवात करते. जरी प्लॅनिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतील, परंतु त्या सर्व ठरवलेल्या गोष्टी प्रत्यक्षात करण्यासाठी ऑर्डर किंवा आदेश देणे गरजेचे आहे आणि म्हणून ॲक्शन इनिशिएट करण्यासाठी संचालन करणे गरजेचे असते. ऑर्डर हे संचालनाचं कार्य आहे. इम्प्रूव्ह इफिशियन्सी, योग्य प्रकारे मार्गदर्शन, म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल की कार्यक्षमतेमध्ये विकास. योग्य प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे, योग्य प्रकारे माहिती दिल्यामुळे, योग्य प्रकारे समजावून सांगितल्यामुळे व्यक्तीची कार्य करण्याची प्रवृत्ती वाढते. सबऑर्डिनेट्स चांगल्या पद्धतीने, सहकारी चांगल्या पद्धतीने कार्य करतात. त्यामुळे कार्यक्षमता वाढते, कार्य करण्याची उमेद वाढते आणि म्हणून संचालन हे कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यानंतर एन्श्युअर्स कोऑर्डिनेशन, म्हणजेच सहकार्याची भावना, समन्वयाची भावना या ठिकाणी वाढीस लागते. वेगवेगळे विभाग किंवा वेगवेगळे सेक्शन असतात आणि व्यवस्थापकाला वेगवेगळ्या सेक्शनच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी, वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांशी समन्वय साधायचा असतो. प्रत्येक विभाग हा एक दुसऱ्याशी संबंधित असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपसामध्ये कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन असणे गरजेचे आहे. ते संचलनाच्या माध्यमातून व्यवस्थापकाला करता येतं. इट इज हेल्पफुल इन इम्प्लिमेंटिंग चेंजेस. बदलाचे व्यवस्थापन करत असताना संचालन महत्त्वाचं आहे. संस्थेमध्ये वेगवेगळे बदल होत असतात. टेक्नॉलॉजी बदलत असते, स्वरूप बदलत असते, उत्पादन बदलत असते, उत्पादन पद्धती बदलत असते, वातावरण बदलत असते, प्लेसेस बदलत असतात. तर अशा पद्धतीच्या सर्व चेंजेसला इम्प्लिमेंट करण्यासाठी संचालनाचं कार्य हे अत्यंत उपयुक्त ठरतं. प्रोव्हाइड्स स्टॅबिलिटी. योग्य संचालन करणारी संस्था ही योग्य मार्गदर्शनाच्या आधारावर चालत असल्यामुळे व त्यांचे सबऑर्डिनेट्स योग्य मार्गाने चालत असल्यामुळे, जशा पद्धतीने कार्य करायचे आहे तसा रिस्पॉन्स देत असल्यामुळे संस्थेची आणि कर्मचाऱ्यांची स्टॅबिलिटी, स्थिरता ही कायम राहते. त्या संस्थेमध्ये ते सबऑर्डिनेट्स किंवा कर्मचारी कायम राहतात. मोटिवेशन. संचालक हा एक प्रकारचा लीडर सुद्धा आहे आणि हा लीडर स्वतःच्या उदाहरणातून इतर सबऑर्डिनेट्सला, इतर सहकाऱ्यांना मोटिवेट करत असतो. मोटिवेशनचे वेगवेगळी तंत्रे वापरून तो मोटिवेट करतो आणि या ठिकाणी कोणतंही कार्य समजावून सांगण्याबरोबरच ते कार्य करण्यासाठी किंवा कार्य न करण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. काही कार्य ही करण्यासारखी असतात, काही कार्य ही करू नये असं असतात. म्हणून दोन्ही प्रकारचे पद्धतीची कार्ये हे एक्झिक्यूट करण्यासाठी
मोटिवेशन महत्त्वपूर्ण आहे. सुपरविजन या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा हा सुपरविजनचा भाग आहे. सुपरविजन होत असल्यामुळे योग्य रीतीने काम होते आहे की नाही हे या ठिकाणी पाहिलं जातं. योग्य रीतीने कार्य होते आहे की नाही हे पाहत असताना त्यामध्ये जर का काही चुका आढळल्या तर त्याला आपल्याला या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी सूचना कराव्या लागतात, पुन्हा आदेश द्यावे लागतात किंवा त्यामध्ये बदल करावा लागतो. अशा पद्धतीने संचालनाचे महत्त्व आपण या ठिकाणी पाहिले. आता आपण पाहूया संचालनाची विविध तत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ डायरेक्शन. कोणती तत्वे आहे? सॅटिस्फॅक्शन ॲट ऑल लेवल्स. आपण पाहिलं व्यवस्थापनाचे 3 मुख्य स्तर आहेत. काही लोकांनी त्याला 5 स्तरांमध्ये डिवाइड केलेलं आहे. परंतु संचालनाचे जे मुख्य स्तर आहे त्याला उच्च संचालन, मध्यम संचालन आणि कनिष्ठ संचालन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ह्या तीनही स्तरांवरून ह्या पद्धतीचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान यामधून प्राप्त होतं. डायरेक्शन देणारे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, त्याचबरोबर मॅनेजर्स, जनरल मॅनेजर हे टॉप कॅटेगरीचे लोक ज्यावेळेस आपल्या अंडरमध्ये असलेल्या असिस्टंट मॅनेजर किंवा सेक्शन हेड यांना इन्फॉर्मेशन देतात आणि त्यांचं ते संचालन करतात. त्याचप्रमाणे मॅनेजर्स जे आहेत ते आपल्या सबऑर्डिनेट्स अर्थात सुपरवायझर किंवा सेक्शन ग्रुप लीडर्स यांचं काय करत असतात? मार्गदर्शन करत असतात. आणि ग्रुप लीडर्स किंवा सेक्शन हेड किंवा सुपरवायझर्स हे त्यांच्या अंडर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं त्यांना डायरेक्शन देत असतात, त्यांना संचालन करत असतात. अशा पद्धतीने एक प्रकारची ही उतरती पद्धती आहे. याला डाऊनवर्ड हायरार्ची किंवा हायरार्ची असं म्हणता येईल. तर ह्या हायरार्चीमध्ये सर्व लोक समाधानी होतात. या ठिकाणी 2 वे कम्युनिकेशन सुद्धा असतं. नंतर आहे प्रॉपर फीडबॅक. आपण आताच पाहिलं 2 वे कम्युनिकेशन असतं. प्रॉपर फीडबॅक म्हणजे एखादं कार्य होत असताना त्या ठिकाणी गटाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ एखाद्या सैन्यामध्ये एखादा गट आहे, त्यावेळेला एखादी सूचना किंवा कार्य त्यांना सोपवलं जातं तर तुम्हाला एक डायलॉग लक्षात येत असेल, अंडरस्टँड इट. ओव्हरऑल म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल की अंडरस्टँड, तुम्हाला ते समजलं का? ओव्हर अँड आउट म्हणजे ठीक आहे, झालं, माझं या ठिकाणी बोलणं झालं आहे, तुम्हाला समजलं असेल तर, आणि आता आपण कार्य करायला निघूया. तर अशा प्रकारे कंपनीमध्ये सुद्धा एखादं कार्य करण्यासाठी एखाद्या कार्य करताना समजून सांगितलं गेलं, त्यानंतर ते कार्य करत असताना काही अडचणी आल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी एक प्रॉपर फीडबॅक सिस्टमची आवश्यकता असते, जी सबऑर्डिनेट्सला योग्य कार्य करण्यासाठी निर्णय घेण्यास मदत करत असते आणि योग्य निर्णय घेऊन आपण आलेली अडचण सोडवू शकतो. मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन, या ठिकाणी असं म्हणता येईल की महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच या संघटनेच्या कर्मचाऱ्यांना द्यायचं असतं. जो संचालक आहे तो आपल्या ज्ञानाचं आणि आपल्या मार्गदर्शनाचं कॉन्ट्रीब्युशन देतो. त्याचबरोबर जे कर्मचारी आहेत ते आपल्या कार्याचं आणि एक्झिक्युशनचं कॉन्ट्रीब्युशन देत असतात आणि त्यातून संस्थेची विकास घडवण्याचा प्रयत्न करत असतात. युनिटी ऑफ कमांड, आपण पाहिलं की 3 प्रकारचे स्तर आहेत, उच्च स्तर, मध्यम स्तर, कनिष्ठ स्तर. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसर्स आहेत, मॅनेजर्स आहेत, सुपरवायझर्स आहेत. आता एक आदेश निघाला की आपल्याला उत्पादन वाढवायचे आहे, हा एक आदेश आहे उच्च स्तरावरून आलेला. मग आपापल्या स्तरावरती आपापल्या विभागातले सर्व लोक त्या आदेशाला युनिटी ऑफ कमांड ह्या तत्वाअंतर्गत मान्य करतील. उत्पादन वाढवायचे आहे तर रॉ मटेरियल म्हणजे कच्चा मालाच्या सेक्शनने कच्चा माल तयार ठेवावा किंवा पुरवावा हे त्याला आपसूक समजलं पाहिजे आणि म्हणून युनिटी ऑफ कमांड. त्याचबरोबर त्यांना आदेशित पण केलं जाऊ शकते की तुम्हाला अशा पद्धतीने माल पुरवायचा आहे. उत्पादन करणारा उत्पादन करेल, गोडाऊनवाला त्या पद्धतीने त्याचा स्टॅक लावण्याचा प्रयत्न करेल आणि उत्पादन वाढण्याचा इष्टांक गाठता येईल. म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये त्याचं कोऑर्डिनेशन असणे गरजेचं आहे आणि मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणूनच म्हणता येईल की सर्वांनी एका धारेमध्ये एका दिशेमध्ये कार्य करणे गरजेचे आहे. त्याला युनिटी ऑफ कमांड असं म्हणता येईल. त्या ठिकाणी सुपरविजनची सुद्धा गरज आहे. सुपरविजन काय आहे? तर सुपरविजनमध्ये सर्व कर्मचारी योग्य रीतीने कार्य करत आहेत की नाही त्यांना
ठरलेल्या दिशानिर्देशानुसार, ठरलेल्या प्लॅनिंग अनुसार ते कार्य करत आहेत की नाही, हे करण्याचं कार्य म्हणजेच संचालनाचं कार्य आहे. जोपर्यंत सुपरव्हिजन होत नाही तोपर्यंत योग्य कार्य होत आहे की नाही हे कळणार नाही, आणि म्हणून सुपरव्हिजन गरजेचे आहे. त्याचबरोबर इफेक्टिव्ह लिडरशिप सुद्धा गरजेचे आहे. उत्कृष्ट पद्धतीचे नेतृत्व. कोणताही नेता आपल्या सबऑर्डिनेट्सला मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या पुढे आदर्श प्रस्थापित करतो. आदर्श अशा पद्धतीचा असतो की आपले सबऑर्डिनेट्स किंवा सहकर्मचारी हे स्वतःहून ते कार्य करण्यास प्रवृत्त होतात, आणि म्हणून ते कार्य करण्यास प्रवृत्त करणे हे लीडरचं कार्य आहे. लीडर त्यांना समजावून सांगून येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांच्याकडून ते कार्य करून घेतो. म्हणून संचालनामध्ये लीडरशिप महत्त्वाची आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. संचालन करत असताना मुख्य कार्य म्हणजे सूचना देणे, आदेश देणे, आणि ह्या सूचना आदेशांकरिता योग्य पद्धतीचं कम्युनिकेशन स्किल असणे गरजेचं आहे. संदेशवहनची क्षमता, संदेशवहनाचे कौशल्य या ठिकाणी गरजेचे आहे. संदेशवहनामध्ये संदेश देत असताना संदेश प्राप्त करणाऱ्याला, स्वीकर्त्याला योग्य रीतीने तो समजला आहे की नाही, आणि तो त्याला कशा पद्धतीने, कोणत्या भाषेमध्ये समजेल. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी लेक्चर ऐकत आहोत, तर आपल्याला 1 to 1 म्हणजेच क्लासरूम मध्ये सुद्धा शिकवता येऊ शकतं, परंतु या ठिकाणी हा ऑनलाईन मोड सुद्धा महत्त्वाचा आहे. मग प्रत्येक गोष्ट समजून सांगण्यासाठी या ठिकाणी कम्युनिकेशनचं माध्यम म्हणजे आपल्या समोर असलेली पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि संभाषणासाठी वापरलेली बोलण्याची पद्धती. आता ह्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा फरक आहे. ऑनलाईन बोलण्याच्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रत्येक मुद्दा समजून सांगितलेला आहे. क्लासरूममध्ये प्रत्येक मुद्द्याबरोबर प्रश्न, उत्तर, त्याचबरोबर आपला फीडबॅक, त्या ठिकाणी आपले काही प्रश्न असतील का, आपले काही विचार आहेत का, हे सुद्धा त्या ठिकाणी चर्चाला वाव आहे. या ठिकाणी त्याला वाव नाही, म्हणून हे कम्युनिकेशन त्या पद्धतीचं. असंच फॅक्टरीमध्ये सुद्धा समटाइम्स नोटीस कॅन बी पेस्टेड ऑन नोटीस बोर्ड and that notice should be read by the workers and by the supervisors. It is compulsory. Whenever they come to the work and come join the work, daily they should read the notice board. काही नवीन आहे का, नोटीस बोर्ड पाहणे त्यांना अनिवार्य आहे. अन्यथा त्यांना होणाऱ्या घटनांचा नेमकं काय करायचं आहे, काय कशा पद्धतीने आहे हे त्यांना समजणार नाही. एक प्रकारचं ते माध्यम आहे. नोटीस मधले सर्व मुद्दे योग्य असावे, कम्युनिकेशन इफेक्टिव्ह असावं, ते ॲम्बिग्युटी नसावी त्याच्यामध्ये. म्हणजे काय की कम्युनिकेशन करत असताना एखादं कार्य सांगितलं आणि ते कार्य तशाच पद्धतीचं दुसरं कार्य असेल. म्हणजे समजा एखाद्याला सांगितलं की दुसऱ्या रूम मधल्या खुर्च्या घेऊन या, जसं आता सपोर्टिंग स्टाफला सांगितलं खुर्च्या घेऊन या, इथे मीटिंग घ्यायची, तर त्यांनी खुर्च्या ज्या साध्या खुर्च्या आहेत, ज्या प्लास्टिक चेअर्स आहेत, त्या जर आणल्या एखाद्या मीटिंगसाठी तर प्रॉब्लेम होईल. मीटिंग एक्झिक्युटिव्हची आहे म्हणून एक्झिक्युटिव्ह चेअर्सची आवश्यकता आहे, परंतु संपूर्ण स्टाफची मीटिंग आहे आणि खूप लोक आहेत, तर त्यावेळेला असेल त्या खुर्च्या आणून योग्य रीतीने मांडणे आणि सर्वांच्या बैठक व्यवस्था करणे हे अपेक्षित आहे. तर हे प्रत्येक तिथे कम्युनिकेट झालं पाहिजे की अशा उद्देश हा आहे, त्या दृष्टिकोनातून अशा खुर्च्या आणा. म्हणजे एक छोटंसं कार्य आहे. तर हा उद्देश आधी त्यांनी जर सांगितलं, योग्य समजून सांगितलं, तर कार्य करणारा व्यक्ती सुद्धा त्या कार्यास योग्य रीतीने समजून ते कार्य करेल आणि कार्य उत्तम रीतीने होईल. म्हणून इफेक्टिव्ह कम्युनिकेशन गरजेचे आहे. हार्मनी ऑफ ऑब्जेक्टिव्ह. वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश हे संस्थेचे असतात. आपण आधी पाहिलं की संस्थेचे उद्दिष्ट काय, तर नफा कमविणे. संस्थेचे उद्दिष्ट काय, तर आपला विस्तार करणे, विकास करणे, नवीन उत्पादनांची निर्मिती करणे, संस्थेमध्ये बदल करणे, तंत्रज्ञान बदल करणे, असे वेगवेगळ्या प्रकारचे उद्दिष्टे असतात. आणि ह्या उद्दिष्टांमध्ये जसं कर्मचाऱ्यांचं कल्याण हे करणे सुद्धा संस्थेचं उद्दिष्ट आहे, आणि कमी खर्चामध्ये उत्पादन करणे हे सुद्धा संस्थेचं उद्दिष्ट आहे. दोन्ही उद्दिष्टे विचारात घेतली तर नैतिकदृष्ट्या योग्य आहेत, परंतु एक दुसऱ्याला विरुद्ध आहेत. अधिक वेतन दिलं तर कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ होईल, आणि वेतन अधिक दिल्यामुळे नुकसान होईल. म्हणून कमी वेतनामध्ये अधिक काम करून घेणे हे सुद्धा एक प्रकारचं कार्य आहे. म्हणजे दोन्ही उद्दिष्ट संस्थेची आहेत आणि ते दोन्ही आपसात विरुद्ध आहेत. परंतु म्हणून असं नाही करता येणार की कर्मचाऱ्यांना फारच कमी पगार द्यावा, असंही नाही करता येणार की कर्मचाऱ्यांना भरपूर पगार द्यावा. म्हणजे
योग्य प्रकारे, म्हणजे जेवढं त्या कामासाठी योग्य आहे आणि त्यांचा त्यावरती अधिकार आहे, अशा पद्धतीने ठरलेल्या रकमेने आणि ठरलेल्या संख्येने ठरलेल्या लोकांना ते देणे गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये हार्मनी ठेवता येईल, त्याच्यामध्ये समतोल ठेवता येईल. तर बंधूंनो, आपण पाहिलं संचलनाची तत्वे. या ठिकाणी आता पाहूया आपण संचलनाची तंत्रे. तंत्रे अर्थात टेक्निक्स. संचलनाचे तंत्रे पाहत असताना त्यामध्ये 3 प्रकारची संचलनाची तत्वे आहेत. डेलिगेशन अर्थात अधिकारांतरण, सुपरविजन अर्थात पर्यवेक्षण, इश्युइंग ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन्स अर्थात आदेश व सूचना. सर्वात पहिलं तंत्र आपण या ठिकाणी पाहूया, डेलिगेशन अर्थात अधिकार अंतरण. प्रत्येक व्यवस्थापक हा आपल्या सबऑर्डिनेट्सला कार्य देत असतो, कार्य वाटत असतो. ते कार्य वाटत असताना केवळ कार्य वाटणे किंवा कार्य सुपूर्त करणे किंवा कार्य सांगणे एवढंच महत्वाचं नाहीये, तर कार्याबरोबर ते कार्य करण्यासाठीची क्षमता, पॉवर आणि ते अधिकार सुद्धा देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीने त्या कंपनीच्या ड्रायव्हरला संपूर्ण ट्रक घेऊन दुसऱ्या कन्साइनमेंट पाठवण्यासाठी दिलेला असेल, तर कन्साइनमेंट पाठवण्यासाठी दिलेला ट्रक हे एक प्रकारचं जबाबदारीचं कार्य आहे. उत्पादन कार्य करत असताना जर का प्रोडक्शन मॅनेजर थोड्या वेळासाठी मीटिंग मध्ये गेला असेल, तर त्याच्या अखत्यारीमध्ये त्याच्यानंतर त्याच्या मागे कोणत्या तरी दुसऱ्या अधिकाऱ्याला त्याची पॉवर देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी कार्य करणाऱ्या व्यक्तीला त्याचे कोणते काम आहे हे व्यवस्थितपणे सांगणे, असाइन करणे हे गरजेचे आहे. असाइन केल्याबरोबर ते कार्य करण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एक संघटना आहे पोलीस, कमिशनर किंवा डायरेक्टर जनरल जो आहे तो मुंबईला जरी बसलेला असेल तरी तिथून आदेश कमिशनरेट कडे येतात. कमिशनरेटचे आदेश हे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस कडे येतात आणि तिथून ते इन्स्पेक्टर्स SDO कडे येतात, म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर जो आहे. तर हा जो सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर आहे त्याच्याकडून ते इन्स्पेक्टर्स कडे येतात. तर अशा पद्धतीने एक प्रकारची हायरार्ची आहे आणि प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार त्याच्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित जरी असले तरी त्यांना त्याचे अधिकार दिलेले आहेत, म्हणून टास्क दिलेला आहे आणि त्याला अधिकार सुद्धा द्यावा लागेल. याला डेलिगेशन ऑफ अथॉरिटी असं म्हणता येईल. बऱ्याच वेळेला काय होतं, डेलिगेशन ऑफ अथॉरिटी मध्ये योग्य रीतीने कार्य होण्यास आणि कार्य करण्यास आपल्याला प्रवृत्त झालेली व्यक्ती आपल्याला दिसून येतात. कारण दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने वापरतो आणि चांगल्यात चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला दिलेले अधिकार बरेचसे लोक वापरत नाहीत आणि त्यामुळे संस्थेला अडचणी निर्माण होतात. म्हणून दिलेल्या पॉवर्स ह्या असाइन केलेल्या किंवा दिशानिर्देशित कामांसाठी वापरणे गरजेचे आहे. तर ह्या दोन्ही प्रकारचे लोक या ठिकाणी असल्यामुळे कोणाला कोणती जबाबदारी द्यावी यासाठी त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेचा विचार करणे गरजेचे आहे. तर संचालन करत असताना डेलिगेशन अर्थात अधिकार अंतरण, आपले अधिकार इतरांना देणे, आपल्या सबऑर्डिनेट्सला देणे हे एक तंत्र आहे. दुसरं आहे सुपरविजन. अधिकार दिल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला सुपरविजन करणं गरजेचं आहे. आपण कार्य असाइन केलं आणि ते कार्य असाइन केल्यानंतर ओव्हरसी द वर्क, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल, त्यांच्याकडे पाहावं लागेल ते कार्य ठरल्याप्रमाणे करत आहेत की नाही. जर ते कार्य ठरल्याप्रमाणे होत नसेल तर त्याला करेक्टिव्ह मेजर्स हे द्यावे लागतील, पाहावं लागेल, त्यामध्ये करेक्शन करावं लागेल आणि करेक्शन करून ते कार्य पुन्हा योग्य रीतीने करून घेणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे सुपरविजनचं कार्य या ठिकाणी आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला सुपरविजन नसेल तर कार्यामध्ये अपव्यय निर्माण होतो. उदाहरणार्थ, लोक कार्य करण्यास टाळाटाळ करतात. केवळ सुपरवायझर उपलब्ध असेल तर ह्या पद्धतीने हा सुपरवायझर त्या कर्मचाऱ्यांवरती लक्ष ठेवून आहे म्हणून बऱ्याच वेळेला कर्मचारी योग्य रीतीने कामं करतात. केवळ पर्यवेक्षक आपल्याकडे
केव्हाही लक्ष देऊ शकतो, म्हणून तो त्याच्या खुर्चीवर जरी बसलेला असेल तरीही बऱ्याच वेळेला त्याची धाकधूक मनामध्ये राहते. तर पर्यवेक्षण हे गरजेचे आहे आणि त्या तत्वानुसार संचालन करता येतं. तिसरं तंत्र आहे इश्युइंग ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन, आदेश व सूचना देणे. आदेश देणे हे गरजेचे आहे. आदेश दिल्याशिवाय कुठलेही कार्य होऊच शकत नाही. आदेशच दिला नाही तर गट बसलेला राहील, तो काम करणार नाही. तुम्ही हे करा हे माहिती असल्याशिवाय तो व्यक्ती करणार नाही. कारण स्वयंप्रेरणेने कार्य करणारे फारच थोडे लोक या ठिकाणी असतात. त्यांना ते कार्य कसं करायचं आहे या संदर्भामध्ये इन्स्ट्रक्शन्स, सूचना, माहिती ही द्यावी लागते. ती वारंवार द्यावी लागते. बऱ्याच वेळेला सूचनांमध्ये व आदेशांमध्ये बदल केले जातात. गरजेनुसार आदेश बदलून नवीन आदेश दिले जातात. आदेश देत असताना किंवा सूचना देत असताना ते क्लिअर असणे गरजेचे आहे. क्लिअर अर्थात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम असता कामा नये. म्हणजे तुम्ही या असं जर एखाद्या मॅनेजरने म्हटलं तुम्ही या आणि मॅनेजर हा वॉशरूमकडे निघून गेला तर काय म्हणता येईल? सगळे लोक तिकडे तर जाणार नाही. आणि म्हणून त्या तुम्ही या, परंतु कुठे? तुम्ही 2 मिनिटामध्ये मीटिंग हॉलमध्ये या, मी आलोच. हे झालं या ठिकाणी क्लिअर आणि कंप्लीट. आता मॅनेजरच्या मनामध्ये काय सुरू आहे ते ऐकणाऱ्या सबऑर्डिनेट्सला थोडी माहिती असणार. आणि म्हणून ऑर्डर्स किंवा नोटीस ज्या आहेत त्या क्लिअर असल्या पाहिजे, कंप्लीट असल्या पाहिजे. त्या कॉम्पिटेबल सुद्धा असल्या पाहिजे. म्हणजे त्या अवाजवी नसाव्या, त्या योग्य असाव्या आणि तोलून मापून केलेल्या असाव्या. थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की त्या स्पेसिफिक असाव्या. त्यामध्ये खूप पाल्हाड नसावा. पाल्हाड म्हणजे खूप विस्तार नसावा. उदाहरणार्थ तुम्हाला एखादं कार्य सांगितलेलं आहे आणि ते कार्य सांगण्यासाठी खूप मोठी लंबी लचक त्याची इन्फॉर्मेशन देत राहिली की ते कार्य करण्याची वेळ येऊन गेली, परंतु तुम्हाला त्याची पूर्वतयारी करता आली नाही. तर असं नसावं. स्पेसिफिक असावं, थोडक्यात असावं. आणि ते ॲक्सेप्टन्स त्याच्यामध्ये असला पाहिजे की समोरच्या व्यक्तीने ते कार्य करण्याची तयारी त्या ठिकाणी दर्शवली पाहिजे आणि तो व्यक्ती ते कार्य करण्यास कार्यप्रवीण झाला पाहिजे, प्रवृत्त झाला पाहिजे. जर तो कार्य करण्यास प्रवृत्तच नसेल, कार्य करण्यास तयारच नसेल, कितीही त्याला आदेश आणि सूचना द्या, तो कार्य करणार नाही. आणि म्हणून त्याचं ॲक्सेप्टन्स त्या ठिकाणी असलं पाहिजे. नंतर आहे रिझन्स. तुम्ही ते कार्य का करावं ह्यासाठी आपल्याकडे ठोस अशा पद्धतीचे मुद्दे असावे की एखादं कार्य का करावं, तर ते कार्य करण्यासाठी गरजेचं का आहे, तर हे आपल्याला सांगता यावं. सुपरवायझरला, मॅनेजरला ते सांगता यावं, जेणेकरून वर्कर्स किंवा सबऑर्डिनेट्स ते कार्य करतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संचालनाचे महत्त्व कोणते कोणते आहेत, त्याचबरोबर संचालनाचे विविध तत्वे कोणती कोणती आहेत ती पण आपण पाहिली, आणि त्याचबरोबर संचालनाचे तंत्रे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर कमेंट करा. आम्ही आपल्याला उत्तर देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद.